नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 20 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच देशातील 56वा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला आहे. ते कोणत्या राज्यामध्ये आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, छत्तीसगड या राज्यामध्ये असणारा जो काही प्रकल्प आहे त्याला नुकतंच केंद्र सरकारकडून भारतातला 56वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. तर छत्तीसगड या राज्यामध्ये गुरु धसीराम तमोर पिंगला म्हणून एक प्रकल्प आहे. त्याला नुकतंच भारताने केंद्र सरकारद्वारा 56वा व्याघ्र प्रकल्प घोषित केलेला आहे. आणि हा देशातला 56वा प्रकल्प आहे. तर भारतामधला हा तिसरा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. तर हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प उत्तराखंडमधील जिम कार्बेट या ठिकाणी उभा करण्यात आलेला होता. हा प्रश्नसुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यासोबतच जागतिक व्याघ्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 29 जुलै हा पॉईंटसुद्धा महत्त्वाचा. त्यासोबतच महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? ते सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. जसं पहिलं आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प, जे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. त्यासोबतच नवेगाव नागझिरा म्हणून एक व्याघ्र प्रकल्प आहे, जे गोंदिया आणि भंडारा या 2 जिल्ह्यांमध्ये येतं. आणि बोर व्याघ्र प्रकल्प हे वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पॉईंट, की महाराष्ट्रामधलं पहिलं व्याघ्र प्रकल्प कोणतं आहे? तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातला पहिलं व्याघ्र प्रकल्प आहे. आणि भारतातलं पहिलं विचारलं तर जिम कार्बेट, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच प्रकाशित मोडिया लॉग अ कन्व्हर्सेशन फॉर अ विकसित भारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, डॉक्टर अश्विन फर्नांडिस हे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की एक एक्झाम वॉरियर म्हणून नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यासोबतच नरेंद्र मोदी यांच्यावर एक बायोग्राफी लिहिण्यात आलेली आहे, नरेंद्र मोदी ए पॉलिटिकल बायोग्राफी म्हणून, जी त्याचे लेखक आहेत अँडी मेरिनो. या 2 गोष्टी आपल्याला या पुस्तकांविषयी लक्षात ठेवायच्या आहेत, हे विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच ज्या महत्त्वाच्या आत्मकथा प्रकाशित झालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांवर, त्यासुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर पहिले आहेत बिल गेट्स यांच्यावर एक आत्मकथा आलेली आहे, अ सोर्स कोड. त्यानंतर आहे आर अश्विन, जो क्रिकेटपटू आहे, त्याच्यावर सुद्धा एक पुस्तक आलेलं आहे, आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. त्यानंतर सोनू सूद, जो अभिनेता आहे, त्यावर सुद्धा एक आत्मकथा लिहिण्यात आलेली आहे, आय ॲम नो मसिहा. त्यानंतर विश्वनाथ आनंद, जे की आपले चेस मास्टर आहेत, त्यांच्यावर एक आत्मकथा आहे, माइंड मास्टर. त्यानंतर सुरेश रैना यांची आहे, बिलीव्ह. प्रियंका चोपडा यांची अनफिनिश्ड. मनोज नरवाने यांचे आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. आणि एस सोमनाथ, जे आपले इस्रोचे सध्या प्रमुख आहेत, त्यांच्यावर सुद्धा एक बायोग्राफी किंवा आत्मकथा लिहिण्यात आलेली आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, निलावकुडीच्या सिंहांगल, जे की मल्याळम या भाषेमध्ये आहे. हे सर्व महत्त्वाचे आत्मकथा आहेत. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच मेन ई चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, फिलिपिन्स या देशामध्ये नुकतंच हे मेन ई नावाचं चक्रीवादळ आलेलं होतं मित्रांनो. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे चक्रीवादळ आलेलं होतं ते फिलिपिन्सची राजधानी मनिला या ठिकाणी आले होते मित्रांनो. आणि यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे नाव त्या चक्रीवादळाचं. त्यासोबतच 2024 या वर्षामध्ये जे चक्रीवादळ येऊन गेलेले आहेत विविध देशांमध्ये, ते सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. पहिलं नाव आहे शानशान नावाचं चक्रीवादळ, जे जपान या देशामध्ये आलेलं होतं. एम्पल चक्रीवादळ जपान या देशामध्ये आलेलं होतं. अल्वारो नावाचं चक्रीवादळ मादागास्कर या देशात. रेमल चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये आले होतं.
आसना नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये, हेलेन नावाचं चक्रीवादळ अमेरिकेमध्ये आलं होतं. तसेच मिल्टनसुद्धा अमेरिका या देशामध्येच आलेलं होतं आणि यागी नावाचं चक्रीवादळ चीन आणि व्हिएतनाम या देशामध्ये आलेलं होतं. हे काही इतर महत्त्वाचे चक्रीवादळ आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, की नुकतेच भारताची पहिली लांब पल्ल्याची हायपरसोनिक मिसाईलचं यशस्वी परीक्षण हे करण्यात आलेलं आहे. त्याचा मारा करण्याची क्षमता किती आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 150 किलोमीटर मारा करण्याची या मिसाईलची क्षमता आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला इतर माहितीसुद्धा बघायची आहे. हे एक हायपरसोनिक मिसाईल आहे आणि ही मिसाईल जमीन, हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणावरून शत्रूवर मारा करण्यास सक्षम आहे आणि याची रेंज किती आहे? तर 1,500 किलोमीटर एवढी मारा करण्याची क्षमता आहे या मिसाईलची. त्यासोबत याचं परीक्षण कुठं करण्यात आलं? तर ओडिशा राज्यामध्ये असणारं ए-पी-जे अब्दुल कलाम जे बेट आहे, त्या ठिकाणी डी-आर-डी-ओ जी आपली संस्था आहे, त्याकडून हे करण्यात आलेलं आहे. तसेच आता डी-आर-डी-ओचा उल्लेख आलेला आहे, तर डी-आर-डी-ओविषयी आपल्याला थोडी अधिकची माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा लाँग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना झालेली आहे 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या प्रमुख आहेत समीर कामत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, की नुकतेच क्लायमेट ट्रेस रिपोर्टनुसार सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणारे शहर कोणते ठरले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, चीनमधील शांघाय हे शहर या रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक हरितगृह वायूंचं उत्सर्जन करणारं शहर ठरलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. या रिपोर्टनुसार जगामधील 3 टॉपचे हरितगृह वायू उत्सर्जित करणारे शहर कोणते आहेत? तर चायनामधला पहिलं शहर आहे टॉपवर शांघाय, त्यानंतर जपानमधील टोकियो आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिकेतला न्यूयॉर्क. हे 3 शहरं सर्वाधिक हरितगृह वायू हे उत्सर्जित करतात. त्यासोबतच आपल्याला हरितगृह वायू काय असतात हे माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर ते महत्त्वाचे काही हरितगृह वायू आपण लक्षात ठेवायचे आहेत. मिथेन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, क्लोरोफ्लोरोकार्बन असेल आणि नायट्रस ऑक्साईड असेल. तर हे काय करत असतात? जे काही वातावरणामध्ये सूर्यप्रकाश येत असतो सूर्याकडून पृथ्वीवर आणि त्यानंतर ज्यावेळेस हे जे काही हीट वेव्हज असतात ते परत जात असतात. हे वातावरणामुळे हे हरितगृह वायू असल्यामुळे ही जी परत जी काही हीट असते मित्रांनो ती परत जात नाही हीट वेव्ह आणि त्यामुळे जे पृथ्वीचं वातावरण जे काही तापमान आहे ते तापमान थंड होत नाही आणि यामुळेच जे काही ग्लोबल वॉर्मिंग होत आहे किंवा जे वैश्विक तापमान वाढीचा धोका हा वाढत चाललेला आहे. तर या गोष्टी आपल्याला याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासंबंधित हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच लीड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणते चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, द फेबल नावाचा जे चित्रपट आहे तो या लीड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो हा जो काही चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे, फेबल नावाचा चित्रपट आहे. त्यामध्ये अभिनेता हा आपला मनोज वाजपेयी होता, जो की एक भारतीय अभिनेता आहे आणि त्या चित्रपटाला एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळणं म्हणजे आपल्यासाठी ते घडामोड महत्त्वाची बनते. म्हणून हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते विचारलं तर रामा रेड्डी. आपल्यासाठी चित्रपटाचं नाव लक्षात ठेवायचं आहे द फेबल. अभिनेता यामध्ये कोण होता? मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक रामा रेड्डी. त्यासोबतच जे मनोज वाजपेयी आहे अभिनेता, त्याला कोणकोणते पुरस्कार आत्तापर्यंत देण्यात आलेले आहेत? तर पद्मश्री 2019 साली आणि फिल्मफेअर अवॉर्ड हे देण्यात आलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असा हा भारतीय अभिनेता आहे. म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच नो युअर मेडिसिन ॲप कोणी लॉन्च केले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, खेळ आणि युवा मंत्रालयाकडून नुकतंच हे नो युअर मेडिसिन ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे काही ॲप्लिकेशन असणार आहे मित्रांनो, ते ॲप्लिकेशन खेळांमध्ये जे काही डोपिंगच्या रिलेटेड ज्या समस्या असतात त्याचा निपटारा करण्यासाठी हे ॲपचं अनावरण करण्यात आलेलं आहे.
या ॲपमध्ये जे खेळाडू असणार आहेत त्यांना दिले जाणारे जे काही औषधी वगैरे असतात, त्यामध्ये स्टेरॉइड्स किंवा केमिकल जे खेळाडूंसाठी प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत, अशाचा समावेश आहे का त्या औषधांमध्ये, त्याची माहिती देण्यात आलेली आहे. यामुळे काय होत असतं, की खेळाडूंना सुद्धा कळणार आहे, की जे त्यांच्या खेळांमध्ये औषधे किंवा जे काही वेगवेगळे केमिकल्स असतात, जे प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत, तर ते घेण्यापासून त्यांना कुठेतरी टाळता येणार आहे आणि या संबंधांमधला हा ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेला आहे. आता ही अँटी डोपिंग टेस्ट एक आपल्याला माहिती असायला पाहिजे, जे की जे खेळाडू असतात, त्यांनी समजा काही उत्तेजक गोळ्या किंवा औषधे वगैरे सेवन केली, तर त्याला त्या खेळामधून बाद केलं जात असतं. कारण मित्रांनो, उत्तेजक सेवन वगैरे ज्या काही गोष्टी काही खेळाडू घेतात आणि त्याद्वारे त्या स्पर्धा जिंकत असतात. त्याद्वारे त्या अँटी डोपिंग एक लॉ आणलेला आहे त्या खेळाडूंसाठी जागतिक स्तरावर आणि त्याद्वारे त्यांची टेस्ट करून त्यांना खेळामधून बाद करण्यात येत असतं. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यासोबतच एक इतर पोर्टल आहे, शी बॉक्स नावाचं. ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं, जे की महिलांसंबंधित आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचं जर लैंगिक शोषण होत असेल, तर त्यासंबंधित तक्रार करण्यासाठीचं हे शी बॉक्स नावाचं पोर्टल महिला व बाल विकास मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण कालच्या ज्या काही घडामोडी घेतल्या होत्या, त्याचा एकदा शेवटी क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता, की नुकतेच मिस युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, व्हिक्टोरिया थेलविग असं त्याचं नाव आहे, जी नवीन 2024ची मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाकडून नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नायजेरिया या देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, की नुकतेच तटरक्षक बलाने रिप्रेक्स 2024 सैन्य अभ्यासाचे आयोजन कुठे केले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ओडिशा या राज्यामध्ये हे रिप्रेक्स नावाचं सैन्य अभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या संबंधित आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, की नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूंना दुबई स्पोर्ट्स काउन्सिलचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, कोणता देश भारताच्या यंत्रणेचा वापर करून बांगलादेशला वीज निर्यात करणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नेपाळ देश हा भारताची जी काही यंत्रणा आहे, जी पॉवर ग्रीड आहे, ते वापरून बांगलादेशला वीज निर्यात करणार आहे. ही काय होती घडामोड ते काल आपण बघितलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की दिव्यांग खेळाडूंसाठी जगातील सर्वात उंचीवर पॅरा स्पोर्ट्स सेंटर भारतात कोठे उभारले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, लद्दाख या ठिकाणी अशा प्रकारचं पॅरा स्पोर्ट्स सेंटर उभं केलं जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच जागतिक मधुमेह रिपोर्टनुसार जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोणत्या देशात आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, भारतामध्ये या रिपोर्टनुसार मधुमेहाचे जे रुग्ण आहेत ते सर्वाधिक आढळलेले आहेत. त्यानंतरचा आपण प्रश्न घेतला होता, की नुकतेच बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, दिल्ली या ठिकाणी हे बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. याविषयी आपण डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केलं जाणार आहे? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या होमवर्क क्वेश्चनना प्रतिसाद देत आहात. याचा नक्कीच फायदा तुम्हाला आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारच आहे. म्हणून जे विद्यार्थी उत्तर देत नाहीत, त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हालाच तुमच्या जे काही प्रश्न असतात, ते परीक्षांमध्ये सोडवण्याची सवय होईल आणि प्रश्नांची भीती राहणार नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर सांगणार आहोत. त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रातला पहिला आदिवासी विद्यापीठ सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर आजचा क्वेश्चन असणार आहे, की नुकतेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियल हे टाकत असतो. म्हणून ते टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही अवश्य जॉइन करून घ्यायचं आहे. चला थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.